तर नमस्कार सर्वांना मी वेलकम आणि स्वागत करते. तर रोजच्या प्रमाणे तुम्ही खरंच रेग्युलर येत आहात याचं मला भारी कौतुक वाटतं आणि खरंच एक म्हणजे चांगलं वाटतं की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजतात आहेत, अप्लाय करत आहात, होमवर्क नित्यनेमाने करताय, शेअर करत आहात. तर खरंच हे माझं ऍक्च्युली हेच माझं यश आहे. आणि तुमच्या यशातच माझं यश लपलेलं आहे हे मला समजते, तुम्ही पण समजून घ्या. आणि खरंच आहे, मला यश पाहिजे, माझी जी अपेक्षा आहे ते तुमचं यशामध्ये माझी अपेक्षा आहे. तर त्यामुळे तुम्ही पण स्वतःला तयार करत चला आणि बिनधास्तपणे शेअर करत चला. खूप सुंदर वाटेल तुम्हाला पण. ठीक आहे. तर परत एकदा धन्यवाद सगळ्यांचं. आज आपला दुसरा दिवस आहे आणि वही पेन घेऊन बसा, तयार राहा. ठीक आहे. पॉइंट्स लिहत चला. मी जरी लिहून पाठवते तुम्हाला, पण तरी पण तुम्ही तुमच्या अक्षरामध्ये लिहिलेलं जास्त चांगलं वाटतं. म्हणजे असं आपण 10वी 12वीचा कसा अभ्यास केला, अगदी तसा अभ्यास करा. ठीक आहे. जर तसा अभ्यास केला, तिथे अभ्यास केला नसेल तर इथे तर जरूर अभ्यास करा. कारण इथे तुमची परीक्षा मी नाही घेणार आहे, उपरवाला. आपण जे काही शिकतो ना, तो लगेच तुम्हाला म्हणजे ती स्थिती पाठवतो. जसं आता कीर्तीने शेअर केलं, ती शिकली आणि तिच्या समोर सगळ्या गोष्टी आल्या आणि बरोबर तिने प्रश्नांचं उत्तर केलं. तिला पूर्णपैकी पूर्ण मिळाले. आता तुम्ही बघा, सगळ्यांचं म्हणजे आपापला अभ्यास आहे है ना. तर आजचा विषय आहे आपला, अहंकार कसा तयार होतो. फॉर्मेशन ऑफ इगो. अहंकार अहंकार आपण काल शिकलो की अहंकार म्हणजे काय, है ना, हे समजून घेतलं आपण. अहंकार म्हणजे आपला म्हणजे आपली भूमिका, आपल्याला लावलेले लेबल्स, म्हणजे आई, शिक्षक, डॉक्टर किंवा जे काही स्त्री, मुलगी, भाऊ, बहीण, हे लेबल्स. आपलं नाव, नंदिनी वगैरे जे काय आपण नाव दिलं, आपलं यश किंवा अपयश, यांना आपण म्हणजे अहंकार समजतो. आणि इथून म्हणजे अहंकार समजतो, म्हणजे ह्यांना आपण मी समजतो, मी. पण ऍक्च्युली मी हा म्हणजे काय आहे, चैतन्य ऊर्जा आहे ही. मी म्हणजे कोणीच नाही आहे, हे काल समजलं आपण. आणि ह्या सगळ्याला मी समजतो आणि तिथून आपला अहंकाराचा जन्म होतो. पण आज आपण आणखी खोलामध्ये जाऊ की हा अहंकार तयार कसा होतो. की लहानपणापासून आपल्या जीवनामध्ये तो हळूहळू वाढतो. जसं जसं आपण मोठे होतो, आपलं सामाजिकता वाढते, आपली बौद्धिक वाढते, आपलं जे काही सगळ्या गोष्टी वाढत असतात, तस तसं आपल्याला ह्या खोट्या ओळखीमध्ये पण गुंतत जातो. हे कसं काय गुंतत जातो, कसे काय आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो अहंकार, हे आपण बघूया. तर याचे पण आजचे पण मी 5 मुद्दे तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला मुद्दा आहे, याची सुरुवात होते बालपणापासून. अगदी म्हणजे जन्मल्यापासून. जेव्हा बाळ जन्मतो तो अगदी निरागस, निर्दोष असतो. ना त्याला नाव असते, ना त्याला भूमिका असते, ना त्याला अहंकार असतो. त्याला काहीच नसतं. तो अक्षरशः म्हणजे तो खरा बाळ म्हणजे निर्विकार अवस्था असते. हो ना. पण जसजसं दिवस जातात, जसजसं तो मोठा होतो, तसतसंच म्हणजे जसा तो बाहेर आला आईच्या ह्याच्यातून, तर काय झालं ग, मुलगा, मुलगी, अच्छा पहिला, दुसरा, अच्छा यांचा मुलगा, त्यांची मुलगी, त्यांचं ते म्हणजे अशा पद्धतीने आपल्या घरातूनच सगळ्यात पहिले लेबल्स लावणं चालू होऊन जातं. आणि किती काळा, किती गोरा आहे, किती गोड आहे, कसा आहे ग, केसच नाहीये, केसच भारी आहेत, अगं हाईट चांगली आहे ग, मग असं आहे ग, बघ बघ कसा टुकूर टुकूर बघतो. म्हणजे आपल्या प्रत्येक बोलण्यामध्ये लेबल्स असतात. म्हणजे हळूहळू ती बोलण्याची भाषा, ते लेबलची एनर्जी त्याच्यामध्ये हळूहळू तो ग्रॅप करत असतो. जरी त्याला समज आली आहे, पण तो पण निरागस एनर्जी आहे ना, त्याच्यावरती हळूहळू ती एनर्जी आपली लेबल्स लावत जाते. मग असंच हळूहळू तो थोडा मोठा झाला की थोडं कौटुंबिक, मग काका, मामा, मग याचा माझा पुतणे आहे तर पुतणी आहे, तर माझा भाचा आहे तर भाची आहे, मग असं आहे, मग त्याच्यावर कविता काय बोलतात, गाणे काय निघतात, सिनेमा काय निघतो, मग काय 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 वगैरे, खूप खूप असं करता करता समाज. मग थोडं हळू, मग थोडं अजून मोठं झालं तर शाळेमध्ये जातात. मग शाळेमध्ये गेल्यानंतर म्हणजे अशी अशी लेबल्स दिवसेंदिवस वाढतच जातात. म्हणजे मरेपर्यंत माणसाचे हे लेबल्स वाढतच जातात. आणि अशा पद्धतीनेच मग तुमची ओळख, त्या बाळाची ओळख होते की तू मुलगा आहेस, तू मुलगी आहेस.
मुलीच्या जातीने असं नाही वागलं पाहिजे. मुलाच्या जातीला कधी रडलं नाही पाहिजे. तू हुशार आहेस, तो बघ कसा बुद्धू आहे. किंवा तो बुद्धू आहे, तू म्हणजे तू बुद्धू आहे, तो बघ कसा हुशार आहे. म्हणजे अशा पद्धतीने तू भारी हट्टी आहे बाबा. सगळ्या माझ्या मुलांमधून, सगळ्या लहान मुलांमधून ही सगळ्यात हट्टी आहे. किंवा ही खूप जास्त शर्मिली आहे. बघ बघ कसा गोंडस बाळ येतो. है ना. म्हणजे प्रत्येक शब्दांमध्ये, प्रत्येक दाखवण्यामध्ये, म्हणजे तिथे ओळखच बांधली जाते आपली. ओळख बांधली जाते म्हणजे लेबल्सच लावले जातात. हा पहिला पॉइंट आहे. म्हणजे बाळ जन्मल्यानंतरच तो, फक्त जन्मताना तो निर्दोष आणि निर्विकार असतो, निरागस असतो. निर्विकार, निरागस, जे आपण परमेश्वराला म्हणतो. तर बाळ तसंच असतं, परमेश्वराचंच रूप असतो. परमेश्वराचं रूप म्हणणं सुद्धा त्याला एक लेबल लावणं आहे. है ना. इथूनच सुरुवात होऊन जाते. म्हणजे आता त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे की तुलना आणि मान्यता. इथून पण अहंकाराची सुरुवात होऊन जाते. आता हे तुलना आणि मान्यता म्हणजे काय होतं, की आपली किंमत ही इतरांच्या मतावर अवलंबून असते. इतरांच्या मतावर म्हणजे कसं आहे, की हा शेजारचा मुलगा है ना, किंवा हा पहिला मुलगा आहे, ही पहिली मुलगी आहे, किंवा मग हा शेजारचा मुलगा, ही मुलगी आहे. मुलगा झाला असता तर जास्त चांगलं वाटलं असतं. किंवा मुलाचं स्वागत खूप जास्त, मुलगी झाली म्हणून दुःख होऊन जातं. कधी कधी मुलगी पाहिजे म्हणूनही दुःखी असतात, मुलगी झाली नाही म्हणूनही दुःखी असतात. आजकाल तसंही झालेलं आहे. है ना. म्हणजे कमीपणाची भावना, किंवा मग रिझल्ट लागला एक्झाम मध्ये, तर तू बघ तो पहिला आला आणि तुला नाही अभ्यास करता आला, तू दुसरा आला. म्हणजे एका मार्काने, अर्ध्या मार्काने सुद्धा कमी जास्त असेल तरी तू सुद्धा त्याच्यामध्ये तुलनात्मक भावना होते. किंवा मग एक मान्यता दिली की तो मुलगा खरंच सुंदर आहे, खूपच छान आहे, काय डेअरिंग बाज आहे आणि काय कर्तृत्वान मुलगा आहे. म्हणजे ते कर्तृत्वान किंवा छान आहे, हे सगळं काय झालं, मान्यता झालं. तो एकदम म्हणजे हायर एज्युकेशन झालेला आहे, ते हे मान्यता दिली आपण. म्हणजे दुसऱ्यांसोबत जरी तुलना नाही केली पण तरी पण मान्यता, म्हणजे एक प्रकारची तुलनाच झाली ना. कोणाला समोर नाही लावलं, पण हायर एज्युकेशन म्हणजे तो इतरांपेक्षा खूप जास्त चांगला शिकलेला आहे. तर हे जेव्हा आपण वाटतो, किंवा त्याच्या स्वतःच पण आपण म्हणजे त्याला तू खूप छान आहेस, किंवा तू चांगला आहेस, किंवा जे काही आहे, तर हे म्हणजे श्रेष्ठतेची भावना आपण कोणातरी याच्यामध्ये डेव्हलप होते किंवा करतो एक दुसऱ्यांमध्ये. है ना. की आज तू छान दिसतेस, ते पण म्हटलं तरी एक श्रेष्ठता. म्हणजे छान दिसतेस म्हणजे इतरांपेक्षा उठून दिसतेस सगळ्यांमध्ये, तर झालं मग काहीतरी वेगळं पण येतं की येस मैं कुछ तो भी हूं. तर म्हणजे अहंकार इतका सहज होऊन जातो की पत्ताच लागत नाही. पत्ताच लागत नाही कसा आपला अहंकार म्हणजे होतो. तर ही जी तुलना म्हणा किंवा मान्यता म्हणा, तर हे एक प्रकारचं इंधन आहे. म्हणजे जसं चुलीमध्ये लाकूड जाळायचं आणि मग त्याच्यावर आग पेटी लावायचं, म्हणजे काय, लाकडं टाकत राहायचं म्हणजे ते आग पेटत राहते. सेम तसं ते इंधन आपण त्याला म्हणतो, लाकडाला. तसं टाईपचं हे अहंकार, म्हणजे अहंकाराचं इंधन आहे. जसं तुम्ही तुलना केली किंवा त्यांना काहीतरी मान्यता दिली, तसं तो ऑटोमॅटिकच ती भावना निर्माण होते. त्या स्वतःलाही आपल्याला समजत नाही की अरे आपण अहंकारात गेलो का, है ना, अहंकार आहे की नाहीये. तर हे म्हणजे गुणच आहे किंवा ती भावनाच आहे, ती इनबिल्ट आहे आपल्या आतमध्ये. तर हे सगळ्या गोष्टी म्हणजे आता फक्त जाणीव ठेवायची आपल्याला, म्हणजे माहिती करून घ्यायचंय, अवेअर व्हायचंय आपल्याला. तिसरा पॉइंट आहे की आपली भूमिका किंवा अपेक्षा. भूमिका काय आहे आणि अपेक्षेने पण कसा म्हणजे अहंकार वाटतो. तर भूमिका जसं म्हणजे समाज सांगतो की आई म्हणजे अशी शिक्षक आहे की म्हणजे ती तिची आई म्हणजे जगातला म्हणजे पहिला शिक्षक, आणि आईसारखे शिक्षकच नाही कोणी. म्हणजे काय झालं, आपण ती आईची भूमिका तिला आपण एवढ्या वरच्या लेवलला ठेवलेली आहे की ती भूमिका ती खरंच निभवते का किंवा करते का याच्याकडे बघतच नाही. पण ती आई आहे, बस ही भूमिकालाच आपण, आणि त्याला, आणि मी इतक्या लेकरांची आई आहे, मी इतक्या लहानपणापासून माझ्या पोरांना मी असं घडवलं तसं. ऍक्च्युली कोणीच कोणाला घडवत आहे, स्वतःच आपल्या याच्यातून घडतो. तो व्यक्ती काय बघतोय बघा. चांगल्या फॅमिलीतले मुलं सुद्धा वाईट निघतात, किंवा खूप गरिबीतले किंवा चोर डाकूंचे मुलं सुद्धा चांगले निघतात. काहीच सांगता नाही येत. ते त्यांच्या आतमध्ये
त्यावेळेस परिस्थिती किंवा त्या ब्रह्मांडामध्ये त्या कोणत्या त्या एनर्जीमध्ये ते आले आणि काय त्यांच्यावर परिणाम झाला हे कोणीच कोणाला सांगू शकत नाही. हा, तरी पण आपण म्हणतो की 10% आपल्यामध्ये आहे की आपल्याला मुलांना चांगले संस्कार द्यावे, बिलकुल करावं. आणि ते 10% आपण प्रयत्न करतो. पण याचा अर्थ असा नाही की बस तुम्हीच सगळं केलं आणि ते घडले, असं पण नाही आहे. है ना. तर समाज सांगतो की आई म्हणजे शिक्षक असते, चांगली आहे, किंवा चांगली मुलगी अशी असते, एक टिपिकल असं हे करतो आपण सांगतो. है ना. की नाही, चांगली मुलगी म्हणजे कशी असते, लाजरी बुजरी, जास्त बोलणं बोलणारी, घरात काम करणारी, चांगलं बोल असं म्हणजे मानपान करणारी वगैरे वगैरे. हे समाजाने भूमिका त्यांची ठरवून दिलेली आहे. किंवा मग त्यांच्याकडनं अपेक्षा पण केलेली आहे की एक सून म्हटलं तर अशीच असायला पाहिजे, जावई म्हटलं तर असं असायला पाहिजे, मुलगा म्हणजे असा असायला पाहिजे, हा ना, मुलगी म्हणजे अशी असायला पाहिजे, किंवा हे सगळ्या गोष्टी अशी भूमिका आणि त्या भूमिकेमधून त्यांची अपेक्षा आपण ठेवलेली आहे. टिपिकल त्यांचं हे बनवलंय. आणि त्या भूमिकामध्ये आपण ओळख ओळख म्हणजे अडकतो, किंवा तशी अपेक्षा करतो दुसऱ्यांकडनं. तर आपल्याला ते वाटतही नाही, समजतही नाही की दुसऱ्यांकडनं अशी अपेक्षा करणं सुद्धा आपला अहंकार आहे. है ना. की दुसऱ्यांना मग कधी आपल्या अपेक्षामध्ये जर खरे उतरले नाही, तर बघ त्या फलाण्याची सून कशी वागते, या काहीतरी वेगळी असं वागत का सून. हे जरी आपल्याला असं वाटतं की आपण तिला शिकवतोय किंवा सांगतोय, पण तो तिला शिकवणं किंवा सांगणं नाहीये, ते आपली अपेक्षा. आणि आपल्या त्या अपेक्षेमधून अहंकार निर्माण होतोय. हे इतकं मायन्युटली आहे, इतक्या मायन्युटली गोष्टीमध्ये आपण अडकून जातो की आपण स्वतःला सुद्धा ओळखूच शकत नाही की माझा अहंकार निर्माण झालाय, दुसऱ्यांना कमी लेखणं किंवा जास्त लेखणं जे काही आहे. काल आपण जे सांगितलं आहे ना, म्हणजे एक म्हणजे एक चांगला अहंकार आणि लो एनर्जीचा, म्हणजे हाय एनर्जी लो एनर्जीचा अहंकार. अहंकार हा वाईटच आहे असं नाही म्हणत आहे आपण, पण त्याचं इंटेन्शन काय आहे, तुम्ही कशा पद्धतीने त्याचं म्हणजे वापर केलेला आहे त्याच्यावर आपला म्हणजे हे अहंकार अवलंबून आहे. तर आपण त्या भूमिकांमध्ये अडकतो आणि म्हणतो की हीच माझी ओळख आहे, हीच ओळख आहे म्हणजे माझी, बस की मी एक चांगली शिक्षक आहे, मी एक चांगलं असं आहे, मी असं आहे. पण ऍक्च्युली ते नाही आहे ना, तुम्ही भूमिका आहात ना, तुमची अपेक्षा आहात तुम्ही. तो आहे अहंकार. ह्याच्या मागे, ह्या शब्दांच्या मागे अडकलेला आहे अहंकार. तर आणि नंतरचा पॉइंट आहे, चौथा पॉइंट येतो की इतरांचं मत म्हणजे माझं सत्य. इतरांचं मत म्हणजे माझं सत्य. म्हणजे कोणी आपलं कौतुक केलं तर आपण फुलतो. म्हणजे माझं सत्य म्हणजे मी जे काही आहे हे कोण सांगणार, इतर लोक सांगणार. आलं का लक्षात. म्हणजे लोक काय म्हणतील ह्या ह्याच्यामध्ये आपण घाबरतो का, कारण लोक आपल्याला नावं ठेवतील, चांगलं म्हणतील की वाईट म्हणतील. तर चांगलं म्हटलं तर तसा अहंकार फुलतो, वाईट म्हटलं तर तसा अहंकार डॅमेज होतो. म्हणजे कुणी आपल्याला कौतुक केलं तर आपण फुलतो चांगलं, पण कुणी टीका केली तर आपण खचतो. म्हणजे त्याच्यातही आपलं दोन्हीकडनं आपण त्या अहंकारामध्ये म्हणजे एक काय म्हणतो त्याला, दबतो. हो ना. तर म्हणजे कोणता, फॉल्स इगो मध्ये आणि ट्रू इगो जे आपण म्हणतो, सत्य ज्ञान, सत्य अहंकार. है ना. तर अशा पद्धतीने आपण म्हणजे दोन्ही याच्याने, म्हणजे इतरांनी जे आपल्याबद्दलचं मत व्यक्त केलं तेच माझं सत्य आहे असं समजतो. आणि तिथेही आपला अहंकार इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली एकतर लो होतो किंवा हाय होतो. ठीक आहे, हॅपी होतो किंवा फॉल्स येतो. तर म्हणजेच आपली ओळख इतरांच्या शब्दांवर अवलंबून आहे, हे आपल्याला असं वाटतं. आणि हेच त्या अहंकाराचं बीज असतं की दुसरे तुम्हाला कोणते शब्द तुमच्यासाठी यूज करतात. ते शब्द म्हणजे त्या अहंकाराचं बीज आहे. आलं लक्षात. तर आपण म्हणजे आपली ओळख आपण इतरांच्या शब्दांवर अवलंबून टाकून दिली, म्हणजे अहंकार हा स्वतः पण पोसत नाही आपण, हा इतरांनीच तयार केलेला आपल्यामध्ये आपण रुजवून टाकलं, म्हणजे बीज टाकून दिलं. आता याच्यातही मी तुम्हाला परत उदाहरण सांगते, जसं कालचं 5वा पॉईंट म्हणजे उदाहरण. काल जसं सांगितलं होतं की तुम्ही आरशासमोर उभं राहायचंय आणि बघायचंय, तसंच आजही तुम्ही त्याच्याच पुढची अवस्था आरशामध्ये जायचंय. म्हणजे आरशामध्ये काल मी काय सांगितलं, फक्त स्वतःला बघा आणि म्हणा की मी ही नाहीये, जे दिसते ते प्रतिबिंब दिसते आहे, असं मी सांगितलं होतं.
तर मी म्हणजे काहीतरी वेगळं अजून आहे. म्हणजे मी म्हणजे चैतन्य, एनर्जी, प्राणशक्ती, जे काही आपण सांगितलं होतं. आज तसंच उभं राहा आरशाच्या समोर, आणि समोर दिसणारा चेहरा हा बघायचा आहे. ही कोण आहे? तर ही नंदिनी आहे. कोणी नाव दिलेलं आहे? माझ्या आई वडिलांनी दिलेलं आहे. मी स्त्री आहे. कोणी म्हटलेलं आहे? माझ्या समाजाने म्हटलेलं आहे. स्त्रीलिंग, दोन लिंग दिलेले, स्त्री तीन लिंग, उभयलिंग पण म्हणतात त्याला. तर स्त्रीलिंगामध्ये आहे. बरं, तर मग मी कशी आहे? गोरी आहे, काळी आहे, हे कोणी सांगितलंय? तर माझ्या समाजाने सांगितलेलं आहे. मग मी कोणत्या जातीची आहे? हा, हे कोणी आहे? तर माझ्या समाजाने सांगितलेले आहे, माझ्या लोकांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जे तुम्हाला दिसते त्या आरशामध्ये, जी काही बॉडी दिसते, हे कोण आहे? तर हे तुम्हाला समाजाने दिलेले लेबल्स आहेत. हे स्वतःला बघायचं आहे आपल्याला. पण खरा चेहरा म्हणजे मी आहे. आता हा मी म्हणजे कोण? तर हा जो चेहरा आपल्याला आरशामध्ये दिसतो, ह्या आरशाच्या मागे लपलेलं जे कोण आहे, तो म्हणजे मी आहे. आणि आपण जो आरशामध्ये प्रतिमा बघतोय, स्वतःचं प्रतिबिंब बघतोय, आपण त्यालाच खरं समजतो. आणि तो जो दिसतो आहे प्रतिबिंब, तोच खरा अहंकार आहे. म्हणजे मी नंदिनी आहे, मी स्त्री आहे, मी रेकी ग्रँड मास्टर आहे, मी मम्मी आहे, मी अशी आहे, मी तशी आहे, मी असं झालं, मी अशी करते, मी ते करते. हा सगळा अहंकार आहे. पण जे मला दिसतच नाही त्या आरशाच्या मागे, ज्याला मी म्हणजे त्याला चैतन्य आहे, जे काही एनर्जी आहे ती दिसत नाही, ते त्या आरशाच्या मागे आहे, लपलेला आहे. तो आपला खरा चेहरा असतो. पण आपण त्या प्रतिमेला म्हणजे अं, अं, प्रतिमा जी आपली दिसते आहे, तिलाच आपण खरं समजतो, आणि तो खरं म्हणजे तोच अहंकार असतो. तर आज आपल्याला तेच बघायचं आहे की अहंकार म्हणजे काय आहे. आपल्याला तो जो अहंकाराचा शोध करायचा आहे, हा कसा तयार होतो ते आपल्याला बघायचं होतं. ठीक आहे. तर हे सगळं कसं केलेलं आहे? आपण एका समाजात राहतो, आणि समाजाने आपल्याला तयार केलेलं आहे की तू अशी आहे, ते असं आहे, तू तसं झालं, हे असं झालं. तर हे सगळं हा अहंकार आपण तयार केलेला आहे. हा तुम्हाला जन्मतः मिळालेला नाही. तर आपल्याला लक्षात घ्या, ज्या निगेटिव्ह गोष्टी असतात त्या जन्मतः मिळत नाही, त्या आपण क्रिएट केलेलं असतं. हे लक्षात घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. तर अहंकार हा जन्मजात नसतो, तो शिकवला जातो. जे काही रजिस्ट होतात, आपण जे म्हणतो ना, ब्लॉकेजेस तयार होतात. ब्लॉकेजेस म्हणजे जेव्हा आपण पाईप फिटिंग करतो, साधे सिंपल बघा, पाईप फिटिंग करतो तेव्हा कुठेतरी ब्लॉकेजेस असतात का? कुठेच नाही. मस्तपैकी नळाचं पाणी जातं, वाहतं, भरभरून येतं, सगळं जातं. पण काही वर्षांनी मग त्याच्यामध्ये कचरा जातो, मग ब्लॉकेजेस होतात, मग असं होतं, मग पाणी जात नाही. सेम तसंच आहे. पहिले सगळ्या एनर्जी सगळ्या जातात, आणि मग हळूहळू काही काही गोष्टी ब्लॉकेजेस होतात. तो ब्लॉकेज म्हणजे अहंकार आहे. तर तुलना, लेबल्स किंवा समाजाच्या अपेक्षा किंवा समाजाने दिलेले नाव, हे सर्व त्याच्यातून तो अहंकार वाढत जातो, आणि तो तयार होतो. आणि हा अहंकार एवढा आपल्यावर झाकला जातो की आपली खरी ओळख तो झाकून देतो. तर आपल्याला ठीक आहे, आता मग असं म्हणता येईल तुम्हाला, तुम्हाला असंही वाटेल की मग काय, आता अहंकार सोडून द्यायचा का एकदम? तर नाही, ते तुम्हाला पुढे समजवलं जाईल. अहंकारही आहे, पण फक्त आपल्याला त्या जाणीवेमध्ये जाणायचं आहे की हा अहंकार आहे. आणि मग कर्तव्य निभवायचं आहे की मी मुलगी आहे, एका मुलीचे कर्तव्य कसे आहेत. मग कधी कधी आपल्याला काही गोष्टी विरोधही कराव्या लागतात, काही गोष्टी थांबाव्या लागतात, स्वतःचं जगणं जगावं लागतं. काही गोष्टी पटल्या तर ऐकायच्या, नाही पटल्या तर नाही ऐकायच्या. फक्त एवढंच समजून घ्यायचं की हा अहंकार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपल्याला समजून घ्यायचंय, अवेअर व्हायचंय. आणि मग तिथे वागायचं कसं आहे, ते तुम्हाला त्या स्पॉटवर कसं आहे, पण तुम्ही अवेअरनेस मध्ये ते वागणं येईल तुमचं. आणि त्याच्यातून तुम्हाला मनशांती मिळते, आनंद मिळतो जगण्याचा. आणि हेच शिकायला आपण ह्या धर्तीवर आलेलो आहे. तर इतक्या शॉर्ट टर्म मध्ये आपण हे सगळं शिकतोय. खूप भाग्याची गोष्ट आहे बरं काही. पण हे खूप मनापासून करा. है ना? चला, आज आपण आता याला आपण एक याच्यामध्ये बघूया, मेडिटेशन मध्ये बघूया. ठीक आहे. तर चला, शांतपणे बसा.
बासरीचा आवाज येतोय तुम्हाला? कालची मी रेकॉर्डिंग ऐकली त्याच्यामध्ये हो. बासरीचा आवाजच नाही आला काल. अच्छा. आहेच आहे. शांतपणे डोळे बंद करून बसा. हळूवारपणे श्वास घ्या. लंबा गहरा आणि हलकेच सोडा. परत एकदा श्वास घ्या. श्वास घेताना कल्पना करा जसा लख्ख प्रकाश तुमच्या शरीरामध्ये आतमध्ये जातो आहे, अगदी काळ्या कोपऱ्यामध्ये शरीराच्या. आणि श्वास सोडताना जोही अंधार असेल मनाचा, विचारांचा, तो बाहेर पडतोय. आत गेलेला प्रकाश आपल्याला आपल्या आतल्या गोष्टी समजून सांगतोय, दाखवतोय की आपल्या आतमध्ये काय काय लपलेलं आहे. जसं अंधारामध्ये टॉर्च आपण घेतो आणि आपल्याला वस्तू दिसतात, सेम तसं आपल्या आतमधल्या भावना, आपल्या आतमधल्या लपून राहिलेल्या ह्या गोष्टी हळूहळू आपल्याला सगळ्या दिसत आहेत. त्याच्यातच आपल्याला स्वतःला बघायचं आहे, आपला अहंकार काय आहे हा. कारण जन्मताना बाळ निर्दोष निरागस असतो, पण तो कुठेतरी आतमध्ये प्रकाशात दिसतं. आपली भूमिका दिसते, आपलं नाव, समाज, पालक, शाळा, ह्या सगळ्या आपल्याला लेबल्स दिलेले आहेत, ते दिसत आहे. तू मुलगा आहेस, मुलगी आहेस, तू हुशार आहेस, तू हट्टी आहेस, बुद्धू आहेस, तू पहा किती छान आहे. ही सर्व तुलना म्हणजे अहंकार. अहंकाराचा शोध लागतोय आपल्याला. आपण भूमिका निभवतो किंवा काही अपेक्षा आपल्या असतात, दुसऱ्यांच्या अपेक्षा आपल्याकडे असतात, त्या भूमिकांमध्ये अडकतो, त्या अपेक्षांमध्ये अडकतो आणि हीच आपली ओळख आहे असं आपल्याला वाटतं. आणि ह्याच ओळख मधून अहंकाराचा जन्म होतो. कोणी कौतुक केलं तर फुलतो, कोणी टीका केली तर खचतो. म्हणजे आपली ओळख इतरांच्या शब्दांवर अवलंबून असते. हेच आहे आपल्या अहंकाराचं बीज. पण आज आपल्याला जागृती आली आहे, समज आलेली आहे. आपल्याला स्वतःला आपण बघायचं आहे, आता ओळखायचं आहे. की नक्की आपण आहो कोण. हळूवार श्वास घ्या, हळूवार सोडा. आता स्वतःला अगदी लहान मुलासारखं पहा, अगदी निरागस 2-3 वर्षाचं बाळ, छोटासा मुलगा किंवा मुलगी, अगदी निरागस, निष्पाप, स्वच्छ, सुंदर. अजून त्या बाळाला स्वतःच्या नावाची, यशाची किंवा भूमिकेची, अपेक्षेची अजून ओळख झाली नाही.
स्वतःला त्या स्टेज मध्ये बघा. त्याबद्दलच काहीही मत नाही. छोट्याशा बाळाला मिठीत घ्या, म्हणजे स्वतःलाच मिठीत घ्या आणि त्याला सांगा, तू खरा आहेस, तू शुद्ध आहेस, तू निराकार आहेस, निरागस आहेस, निष्पाप आणि स्वच्छ आहेस. आज तुला जे लेबल्स लागलेले आहेत ते सत्य नाहीत. ते फक्त अनुभव आहेत, तुझे आणि इतरांचे. शांतपणे काही क्षण स्वतःला या अनुभवात बघा. शुद्ध चैतन्य आहेस. नाही हे शरीर आहे, नाही हे मन आहे, नाही विचार आहेत, नाही भावना आहेत. फक्त एक एनर्जी आहे, चैतन्य आहे. कुठलीही भूमिका नाही, कुठलेही लेबल्स नाही. चैतन्य ह्या ब्रह्मांडामुळे एक रूप होतोय, अनंत. स्वच्छ, सुंदर. आपल्या श्वासावर हळूहळू लक्ष द्या. नक्कीच आता आपल्या वातावरणाप्रती जागृत व्हा, आपल्या शरीराप्रती जागृत व्हा.
डोळे उघडा. छान, सगळ्यांनी छान केलेलं आहे अगदी व्यवस्थित. तर नक्कीच तुमचे आता अनुभव मी ऐकते आहे. काय समजलं किंवा नाही समजलं तर बिलकुल प्रश्न मला विचारू शकता. थँक्यू. मला खूप रडायला येत होतं मॅडम, मी रडू लागले. मी आता शेवटी शेवटी सोडलं. मला खूप म्हणजे अनबिअरेबल होऊ लागलं होतं. नाही समजलं मला नवीन, मी पण झालं. खूपच रड लहानपणीच्या अशा गोष्टी काही आठवत होत्या. खरंच आपण हम्म. किती किती म्हणजे फॅमिलीच्या ह्याच्याने आपण कसं स्वतःला असं गुरफटून घेतो सगळ्या गोष्टींनी. हम्म. नकळत कळत खूप त्रास होत होता मला, म्हणजे होतोय. एक्झॅक्टली. ते सगळं वर येत आहे. बिलकुल खूप चांगली गोष्ट आहे की तुम्हाला त्या गोष्टी आठवतात किंवा रडू येणं म्हणजे एक प्रकारचं ते ब्लॉकेजेस हटवणं, त्या भावनांना एक म्हणजे काय म्हणतो आवरण जे आपण पक्क केलं असतं ना, असं म्हणजे पिघलवणं. आणि जशा तुमच्या भावना पिघलतात किंवा त्या बाहेर येतात तस तसं तुमचं म्हणजे अवेअरनेस वाढतं. तर तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे आहात. ठीक आहे. पण हे इथेच थांबवू नका. याला कंटिन्युअस ठेवा. प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. एका दिवसाचं काम नाही आहे. हो. ठीक आहे. थँक्यू.